शेतकरी मित्रांनो नमस्कार. आधुनिक शेती तंत्र या चॅनलवर आपण नवनवीन माहिती देत आहोत. त्याच अनुषंगानं आज आपण ड्रॅगन फ्रूट शेती या प्लॉटवर व्हिजिट केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, कमी पाणी आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला दिलासा देणारी शेती, एक फळबागेची शेती म्हणून या ड्रॅगन फ्रूटला ओळखलं जातं. तर शेतकरी मित्रांनो, या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये असेच यशस्वी झालेले एक शेतकरी आज आपण त्यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण विजिट केली, त्या प्लॉटवर आलेलो आहोत. तर नमस्कार. तर सर्वप्रथम तुमचं नाव संजय काकाणी आहे. नार परभणी, कल्याणनगर, बसमत रोड आणि शेत आपलं उमरी रोडला आहे, बोरवण खुर्द. आणि नंबर 7083038536. तर हे जे ड्रॅगन फ्रूटची शेती तुम्ही घेतलेली आहे, ते ऑल ओव्हर किती एरिया आहे आपल्या शेतीचा? हे पूर्ण आपला एरिया आहे 4 एकरचा. म्हणजे 4 एकर मध्ये आपलं ड्रॅगन. म्हणजे शेतकरी मित्रांनो, यांनी 4 एकर मध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती ही घेतलेली आहे. तर याची संकल्पना म्हणा किंवा याचं म्हणजे सुरुवात कशी केलेली आहे? सगळ्यात पहिले तर मी एक व्हिडिओ बघितला होता युट्यूबवर, ते मला आवडला खूप. तर त्याच्यामुळं मग समोर समोर थोडं जास्त इंटरेस्ट आला. सगळी स्टडी केली, 3-4 महिने पूर्ण माझं स्टडीमध्ये गेलं. खूप वेगळे वेगळे प्लॉट व्हिजिट केलेत मी, पंढरपूर साईडला, सांगली साईडला. तर त्यांच्याकडून पण नॉलेज घेतलाय आणि त्याच्यानंतर मग निर्णय घेतलाय. हे त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही फिरलाय आधी सगळं ड्रॅगन येस प्लॉटला येस वगैरे येस व्हिजिट देऊन, येस व्हिडिओ वगैरे आपल्या युट्यूब चॅनल वरती बघून येस. म्हणजे तुम्हाला त्याच्यामुळं हा, शेती चालू केली ड्रॅगन फ्रूट. राईट राईट. तर सर्वप्रथम आपण जे बेड प्रिपरेशन वगैरे करतात, तर काय सांगाल की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना की कसं म्हणजे? बेड हे सगळ्यात महत्वाचं आहे ड्रॅगन फ्रूटचं पीक घेता वेळेस. कारण पाणी साठू नये. पाणी हे सगळ्यात मोठा दुश्मन आहे ड्रॅगन. आणि जेवढी मुरमाड माती राहील तेवढं चांगलं आहे, कारण काळी माती पाणी सोकती. तर त्याच्यामुळे बेड घेणे खूप महत्वाचं आहे. ड्रॅगन फ्रूटला बेड चांगला मोठा जेवढा होऊ शकतो तेवढा बेड घ्यावा. त्याच्यामुळे पाणी साठवणार नाही आणि जे पण म्हणजे जोरात जे पाऊस आलेला वगैरे जे आहे, ते सगळं पाणी निसरा होऊन जाईल बेडच्या माध्यमातून. बरं बरं बरं. म्हणजे एकंदरीतरित्या जास्त पाणी लागत नाही आपल्या ड्रॅगन राईट फ्रूटला. राईट. त्या पाणी साठून अनुषंगानं जाईल. जेवढा होईल तेवढा उंच बेड, म्हणजे हा, उंच साईडचा बेड या ठिकाणी घेतला पाहिजे. राईट राईट. तर त्या बेडमध्ये घेताना काही म्हणजे खतं वगैरे तुम्ही टाकलेली आहे, जसं की ह्युमिक म्हणताय हो हो. किंवा कोणते आपले केमिकल खतं वगैरे जे आहेत? समजा मी शेणखतचा पूर्ण भरपूर वापर केला बेड टाकता वेळेस पण. आणि बाकी गोष्टी जे पण लागतात समजा ते आपण दिलेले होते आणि शेणखत खूप जास्त वापरले. तर शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी यांनी शेणखत वापरलेलं आहे. मग आपण पण बेड तयार करताना शेणखत वापरावा असं हा, मत आहे तुमचं? जिथं तर फुल आहे, जिथं रोप आहे 4, तिथं जास्तीत जास्त वापरावा. तर त्याला चांगला इफेक्ट पडतो. ओके, चल. तर ठीक आहे. तर तुम्ही पहिल्यांदा हे जे रोप आहे याचं, ते कुठून आणि कसं आणलं? मी तर सगळ्यात पहिले समजा पंढरपूर साईडला एक खूप प्रसिद्ध आहे, गणपत ठावरे म्हणून आहेत. त्यांच्याकडून मी रोपं घेतलेली आहेत. त्यांचं 20 एकरचं बाग आहे. त्यांचं पण खूप छान बाग आहे. तिथं बघितलं, चांगलं वाटलं, तर तिथून रोप आणण्यात आलेले. पंढरपूर येथे माळशिरस तालुका आहे, माळशिरस गाव. ओके ओके ओके. तर या ठिकाणी हे जो पोल दिसतोय, त्या पोलाला तुम्हाला खर्च किती आला आणि हे मध्ये किती फूट वगैरे आहे पोलाची उंची वगैरे? ह्या पोलला बघा एक 200 रुपये पोलचा खर्च, 200 रुपये चक्रीचा खर्च, एक स्ट्रक्चर खर्च गेला 400 रुपयाचा आले. एकंदरीत 400 रुपये हा स्ट्रक्चरचा खर्च आलेला आहे या ठिकाणी. आणि 1.5 ते 2 फूट मध्ये घातलेलं आहे, कारण मुरमाड जागा असल्यामुळे जेवढं झालं तेवढं आम्ही घालायचा प्रयत्न केला. 2 फुटापर्यंत घालायलाच पाहिजे. ओके. नंतर या रोप म्हणजे 4 साईडनं पण या ठिकाणी रोप तुम्ही लावलेले आहे. हा, 4 कोपऱ्याला 4 रोप लावा लागतात. म्हणजे याचं लावावंच लागतो का तुम्ही काहीतरी नवीन म्हणून नाही वगैरे नाही, या लावावाच ठिकाणी? लागतो. कारण आपण चकडीला त्याला मग 4 वरून हे असतात, पोल असतात, तर 4ही जे आहेत कांड, त्याचा प्रत्येक सिंगल जे हे आहे स्टेप,
ती वरपर्यंत जायला पाहिजे, मग तिथून त्याला फुटवे निघतात चक्रीचे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी 4 होल दिसतील आपल्याला. तर 4 होल हे 4 प्लॅन्ट साठी सोडलेले आहेत. राईट. आणि या ठिकाणी बघायला गेलं तर आपल्याला इकडल्या साईडनं म्हणजे चारही साईडनं एक एक प्लॅन्ट लावलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी आपण कोणती व्हरायटी घेतली आहे? ही सर व्हेरायटी आहे हायब्रिड सी, ज्याला 2 नावाने ओळखतात. कोणी हायब्रिड म्हणतात आणि कोणी सी व्हरायटी म्हणतात. तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्र सगळ्यात जास्त उत्पादन 2च व्हेरायटीचं आहे, सी आणि जम्बो रेड. हे दोन्ही पण रेडच आहे मधुंगर. आणि टेस्ट आणि साईज, समजा साईज जी आहे ती जम्बो रेडची जास्त होती थोडी, आणि ह्याची पण स्टँडर्ड साईज होती चांगली, आणि हे चव थोडा ह्याला जास्त लागतो. म्हणजे हा चवदारपणा, गोडवा जास्त असतो. हा, त्याच्यात पण असतो, मात्र हे प्रोडक्शन पण हे चांगलं आहे. तर याच्याने शेतकरी मित्रांनो आपण बघताय ही जी आहे सी टाईप किंवा ज्याला आपण हायब्रिड व्हरायटी म्हणतो ती आहे. तर याचं फुलधारणा वगैरे, किंवा आपण सर्वप्रथम हे जाणून घेऊ की याची कटिंग वगैरे कशी करावं लागते आणि कधी कधी करावं लागतं. सगळ्यात पहिले तर समजा कटिंगचा जो असतो ते एक स्टेम आपल्याला वर जाऊ द्यायची. 4 रोपचे 4 स्टेमच वर जाऊ द्यायचे. ह्याला बाजून फुटवे निघतात ह्या साईडनी. तर हे जिथं पण हे फुटवे निघतात किंवा इथून किंवा, तर हे आपल्याला काही गरज नाही ना न्यूट्रिशन द्यायची किंवा वाढवायची, तर ह्याला कट करून टाकायचं. फक्त एकच फांदा आपला वर जायला पाहिजे, मग वरून ते आपाप त्याचे 1चे 10 होतात, 10चे 50 होतात. तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघताय आपण जे साईडनं वाढलेले जे ब्रँचेस आहेत ते कट करून यांनी एकच ब्रँच ठेवून अशी वर घातलेली आहे. आणि वर गेल्यानंतर मग याचे जास्त फुटवे वगैरे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर झाली कटिंगची. हे आता याची फुलधारणा वगैरे कशी होते? फुल हे सीझन जे आहे पूर्ण पावसाळ्यात असतो. जून ते नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत. शेवटी जास्त पाऊस असलो तर एक बार अजून निघतो डिसेंबरला. आणि जसा पाऊस पडतो त्या हिशोबाने त्याला कळ्या लागतात. छोटे कळ्या, बारीक कळ्या जे आहेत ते लागतात. आता तर समजा मोठे लिहिले फळ हे किमान 20 दिवसाचं असेल. हे जे फळ आहे 20 दिवसाचं आहे. त्याला पहिले फुलची धारणा होती. फूल राहतो 15 दिवस, त्याच्यानंतर फळाचा आकार घेतो तो, आणि ते जे फुल आहे ते सडून जातो. म्हणजे ते तुम्हाला तिथं दिसण्यात येईल. ते फळ जे आहे त्याची सड झालेली आहे वर, तर ते आता एक 10 दिवसांनी तोडीला येईल. हे जे आहे हे फुल आहे हे सगळं हे झालंय, याला काढून घ्यायचं. आणि ह्याचं जे आहे ते कमीत कमी 10 दिवसात आपल्याला ते रेड कलर मध्ये येऊन जाईल आणि विकायला येऊन जाईल मार्केट. तर एकंदरीतरित्या पाहायला गेलं तर म्हणजे याला तुम्ही कोणतं फंगिसाईड वगैरे किंवा कोणती फवारणी आणि हे किती दिवसानंतर घेतली? ह्याच्यामध्ये सर महत्वाचं सगळ्यात बुरशीचा असतो. बुरशीनाशक द्यावा लागतो. बाकी असं कोणतं जास्त इफेक्ट करत नाही. थोडाफार समजा त्रास, इन्सेक्ट जे म्हणतात आपण, छोटे मोठे मुंग्या वगैरे, त्यांचा पण म्हणजे एक पहिल्या 4-5 महिन्यापर्यंत असतो, जेव्हा एकदम कवली पानं असतात. आता पूर्ण आपली जरगळ झाली, ग्रोथ चांगली झाली, तर सध्या त्याचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त बुरशीचा फवारा एक आपल्याला 15-20 दिवसानंतर, 10-15 दिवसांना घेणं गरजेचं आहे. म्हणजे दर 10 ते 15 दिवसानंतर एकदा बुरशीनाशकाची फवारणी घेणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी तुम्ही कोणते खतं वगैरे वापरलेले आहात का नंतर जेव्हा लागवड केली त्याच्यानंतर? मी असं 90% ऑर्गॅनिकच वापरतो. कंपनी आहे म्हणून खत आहेत, पूर्ण ऑर्गॅनिक खत आहे. आणि थोडंफार समजा एक वॉल्यूम खत टाकतो जे आहे 19 वगैरे, आणि 90% पूर्ण ऑर्गॅनिक. शेणखतचा जेवढा वापर करता येईल तेवढा करावा. शेणखत सगळ्यात जास्त, गांडूळ खत सगळ्यात जास्त चांगलं. शेणखत, गांडूळ खत, कोंबडी खत भेटत. याला कधी तुम्ही जीवामृत वगैरे? जीवामृत वगैरे पण मी समजा दिलेलं आहे, सोडलेलं आहे त्याला. त्याचे पण खूप चांगले फायदे आहेत. गांडूळ तयार करणं खूप लवकर होतं. गांडूळ तयार जीवामृत सोडल्याने. हो ना. माती भुसभुशीत होऊन याला चांगलाच फायदा होईल. तर या ठिकाणी तुम्ही सांगताय की फळ वगैरे, आता तुमचा एकंदरीत हा किती दिवसाचा प्लॉट आहे? हे प्लॉट आहे सर फक्त आपला 15वा महिना रनिंग आहे.
15वा महिना रनिंग आहे. हा. तर एकंदरीतरित्या लागवड केल्यापासून किती दिवसानंतर हे फळधारणा चालू आहे? एका वर्षाने होऊन जातो. हम्म. खूप काही लोकांची एवढी समजा ग्रोथ होत नाही लक्ष न दिल्याबद्दल किंवा फर्टिलायझर जे आपण वापरतो ते बरोबर टाइम टू टाइम ह्याला डोस देणं गरजेचं आहे. जेवढं आपण त्याला चांगलं डोस देतो तेवढं त्याचं म्हणजे स्ट्रॉंग होईल उत्पादन आणि त्याची क्षमता वाढायची. म्हणजे 15 महिन्यात सहसा फळ कोणी घेत नाही. आपली बाग चांगली आहे, आपण चांगलं केअर केलंय त्याला, त्याच्यामुळे आपल्याला चांगला माल लागलेला आहे. 2-3 तोडी झालेले आहेत आपले आणि अजून 3 तोडीचा माल लागलेला आहे. म्हणजे वेळेवर आणि योग्य त्या रीतीने समजा आपण जर नियोजन केलं तर लवकरात लवकर आपला सक्सेस होईल असं म्हणतात. तर आता शेवटी आपण जाता एक ते जे फ्रूट वगैरे असते त्याची साईज वगैरे वाढवण्यासाठी आपण कोणतं फर्टिलायझर वगैरे युज करतो का? हो, पूर्ण ऑर्गॅनिक युज करतो आपण. जास्त तर शेणखतच करतो. एक कृषी अमृत म्हणून एक आहे, तर ते पूर्ण पावडर फॉर्म मध्ये येतो. त्याच्यात सगळे घटक आहेत जे पण लागतात. फुलविक ऍसिड, नायट्रोजन, पोटॅश वगैरे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्याने आपोआप समजा फळाची साईज होती, फळाचा कलर राहतो आणि बाकी सगळ्या गोष्टी प्रोडक्शन साठी पण खूप चांगली. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता यांची ही 15 महिन्याची जे बाग आहे त्या ड्रॅगन फ्रूटची अशी चांगली वाढलेली आपल्याला पाहायला भेटत आहे. तर हे जे आहे ड्रॅगन फ्रूटची शेती, आता तुम्ही म्हणताय 15, याला एकूण टोटल तुम्ही 4 एकर घेतलेली आहे. तर एकरी किती खर्च येईल असं तुला वाटतं? सर, मी पूर्ण झिरोन चालू केलं, कारण इथं काहीच नव्हतं. जमीन पूर्ण खरकाटून झिरोन चालू केलं. ते कमीत कमी आता त्या हिशोबानं 6 ते 7 लाख रुपये एकरी खर्चला, A to Z. म्हणजे A to Z याच्यात समजा आपले रोप आले, सगळं कोणता बसवायचा खर्च लागतो, लेबर चार्जेस लागतात, लेबर चार्ज वगैरे सगळं मिळून पूर्ण 1 एकर 5 ते 6 लाख रुपये एकरी खर्च येतो. याचं उत्पन्न वगैरे उत्पन्न सर आता आपला पहिला वर्ष आहे. लोक सहजा पहिल्या वर्षी घेत नाहीत उत्पादन, पण घेतलाय. आपल्याला आतापर्यंत 2.5-3 टनापर्यंत माल निघालेला आहे. अजून 3 तोडीचा माल लागलेला आहे. समजा पूर्ण 2 महिने अजून माल येईल. तर पहिल्या वर्षी किमान आम्हाला वाटते की 10 एक टनापर्यंत निघाला, 8 ते 10. दुसऱ्या वर्षी सर तरी कमीत कमी बी धरलं तर 25 ते 30 टन माल आराम. ते पहिल्या वर्षी हा जरी माल कमी निघाला, दुसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या वेळेस ते वरचीवर म्हणजे वाढ होणार. 4 वर्षापर्यंत जेव्हा पूर्ण मॅच्युअर होईल तेव्हा तर कमीत कमी नाही 60 ते 70 टन माल निघायला पाहिजे. त्याच्यावरच 4 एकर मध्ये, म्हणजे 4 एकर मध्ये 70 टनाच्या वरून माल निघायला तिसऱ्या वर्षी नंतर. आणि याची लाईफ किती वर्ष समोर आपण हे लाईफ याची 25 ते 30 वर्ष सांगितलेली आहे. एवढा मोठा प्लॉट अख्ख्या भारतात कोणाचा नाही. खूप झालं 8 ते 10 वर्ष झाले असतात, ते पण कोणते झाले. मात्र सायंटिफिकली प्रूव्हन आहे 25 ते 30 वर्ष बाग चालतो. म्हणजे 25 ते 30 वर्ष याची लाईफ आहे. राईट आहे. म्हणजे 25 ते 30 वर्षापर्यंत आपण उत्पन्न घेऊ शकतो. तर तुमची या वेळेची जे हे आहे, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुमचं हे 3 टन माल काढला तुम्ही, म्हणजे माझ्या मते पहिलं 1-2 वर्ष या खर्चातच जातात. दुसऱ्या वर्षी खर्च निघून जाईल. दुसऱ्या वर्षापर्यंत आणि तिसऱ्या वर्षापासून म्हणजे आपला नफा राहायला सुरुवात. म्हणजे पहिले 2 वर्ष हे आपले खर्चातच. तर या ठिकाणी आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्याला आता हे जे फ्रूटची साईज आहे ते मोठी झालेली आहे. मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट. हे फक्त आता 20च दिवसाचं आहे फ्रूट. हे 20 दिवसात, अजून ह्याला 25 दिवस लागतात. हे जे आहे हे गळून जाईल आणि ह्याचं साईज पूर्ण वाढेल 500 ग्राम पर्यंत, 450 ग्रामच्या वर. बनायला चालू झाल्यानंतर किती दिवसात हे मोठं किंवा पूर्ण ह्याची लाईफ म्हणजे पूर्ण सायकल असते 45 दिवसाचं. आता हे 20 दिवसाचं झालंय. आता हे 20 ते 25 दिवसात समजा साईज मोठी होऊन लाल कलर तर मित्रांनो आपण पाहूयात साईज मोठी झालेली वगैरे. या ठिकाणी बघायला आता हे जे फुल आहे
हा, हे आता उमलून गेले फुल, हे काढून द्यायचं. म्हणजे हा सडलेला म्हणजे हा, सडलेलं वाळलेला आहे ते काढून द्यायचं. आणि आणि आता हे किती दिवसात तयार हे कमीत कमी 8 ते 10 दिवसात माल आपल्याला तोडणीला चालू होऊन जाईल. कारण थोडं अजून साईज ह्याच्यात वाढेल आणि वाढल्यानंतर मग कलर सोडेल हे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, याची साईज पण वाढेल आणि कलर कसा सोडेल ते पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर या ठिकाणी आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे जे फळ आहे ते लाल कलरचं आपल्याला हे खूप छत्रीवर आहे. सध्या माल पूर्ण तोडीचा विकून गेलाय. म्हणजे आता हा माल उरलेला हार्वेस्टिंग करायला रेडी आहे हा म्हणायला हरकत हा, नाही. म्हणजे हार्वेस्टिंग झालेली आहे, त्याच्यामधून चुकून 1-2 जागी राहिलेले आहे, दिसण्यात नाही आलं जरी त्याच्यामुळे राहिले. शेतकरी मित्रांनो किती एक 10 दिवसाखाली त्यांनी लास्टची हार्वेस्टिंग घेतलेली आहे, तरी पण आपण या ठिकाणी जे फ्रूटची साईज वगैरे आहे ते वाढलेली दिसत आहे. आणि मला वाटतं 15 दिवसात अजून एकदा हा, हार्वेस्टिंग 8 ते 10 दिवसात एक नवीन हार्वेस्टिंग अजून येईल. तर शेतकरी मित्रांनो बघत आहात या ठिकाणी अशी हे म्हणजे लाल कलरचं फळ झाल्यानंतर हार्वेस्टिंग. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे यांनी या ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न वगैरे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण आम्हाला तुमचा वेळेतला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आपण बघताय ड्रॅगन फ्रूटच्या शेतीबद्दल आपण सर्व म्हणजे पहिल्यापासून जे बेड प्रिपरेशन पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत सर्व माहिती घेतलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.